किंक्रात म्हणजे मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस, जो महाराष्ट्रात करदिन म्हणूनही साजरा होतो. हा दिवस संक्रांती देवीने किंक्रासुराचा वध करून प्रजेला मुक्त केल्याचा विजयोत्सव मानला जातो. तिथे शुभकार्य वर्ज्य मानले जाते. आणि काही ठिकाणी हा दिवस अशुभ समजून कर म्हणून पाळला जातो. किंक्रात म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस. याला काही ठिकाणी कर किंवा करदिन असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे हा दिवस किंक्रात म्हणून साजरा होतो असे मानले जाते. दिवस संक्रांतीचा विजयोत्सव मानला जातो, जिथे नकारात्मक शक्तींवर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून पाहतात. या दिवशी कोणतेही शुभ कार्य, उदाहरणार्थ लग्न, गृहप्रवेश करणे टाळले जाते, कारण हा दिवस करदिन किंवा अशुभ मानला जातो. काही ठिकाणी या दिवशी दानधर्म करणे, प्रार्थना करणे आणि तिळाचे सेवन करणे शुभ मानले जाते, जेणेकरून येणारे वर्ष चांगले जाईल. थोडक्यात, किंक्रात म्हणजे मकर संक्रांतीनंतर येणारा दिवस, जो एका राक्षसाच्या वधाचा विजयोत्सव असून या दिवशी काही नियम पाळून हा सण साजरा केला जातो. किंक्रात म्हणजे काय, का पाळला जातो हा दिवस, जाणून घ्या. संक्रांत आणि किंक्रात यातील फरक. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. यंदाची संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सणाचे महत्त्व आणि पौराणिक कथा आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकल्या असतील, पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रातीचे काय महत्त्व आहे ठाऊक आहे का? संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रातला महत्त्व आहे. या दिवसाला करीदिन म्हणून ओळखले जाते. किंक्रात हा विजय उत्सव आहे, पण या दिवसाला पंचांगामध्ये अशुभ मानतात. पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. साखरपुडा, लग्न, मुंज, सुपारी असे शुभ कार्य करत नाहीत. तसेच गाडी, घर खरेदीही करत नाहीत. या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे. किंक्रात या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा, याचे नियोजन आपले ऋषीमुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी
कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करणे या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे. पौराणिक कथा. संकारसूर नावाचा राक्षस होता. तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचा वध केला. हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले. हिंदू पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दर्शवला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रात कशी साजरी केली जाते? किंक्रातच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. किंक्रातला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते. केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रातला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.